विकसित भारत जी रामजी हा कायदा 2025 साली केंद्र सरकारने अस्तित्वात आणला। संपूर्ण देशामध्ये 1 जुलै 2026 पासून हे लागू होणार आहे। या कायद्याअंतर्गत जाणीव जागृती IEC कशा पद्धतीने करावी या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी रवींद्र इंगोले, मनरेगा राज्य प्रशिक्षक। माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक आपले स्वागत करतो। महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत? जॉब कार्ड धारकांना एका आर्थिक वर्षामध्ये 125 दिवसाची हमी घेतलेली आहे। बेकारी भत्ता असेल, कामाचे वर्गीकरण असेल, यामध्ये नवीन बदल जे झालेले आहेत। युक्तधारा पोर्टल काय आहे, सिक्युअर सॉफ्टवेअर काय आहे, AI निगराणी कशा पद्धतीने केल्या जाते, आणि विशेष म्हणजे विकसित भारत ग्रामसभा आयोजन करणे, आराखडा तयार करणे, लेबर बजेट तयार करणे, या संदर्भामध्ये परिपूर्ण माहिती घेण्यासाठी हा कायदा आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे। या कायद्याच्या अंतर्गत ज्या 37 कलम आहेत, 2 अनुसूच्या आहेत, ह्या जर आपण समजून घेतल्या तरच आपल्या पुढे या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला गावामध्ये चांगल्या पद्धतीने कामं करता येतील। विशेष म्हणजे ही जाणीव जागृती करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य, स्वयंसहायता बचत गट, युवक मंडळे, अंगणवाडी ताई, आशा, शेतकरी आणि इतर कार्यकर्त्यांना हा कायदा समजावून सांगण्यासाठी असेच आपण नवनवीन व्हिडिओसुद्धा तयार करणार आहोत। रोजगार सहाय्यक असतील, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांना हा कायदा आपण चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने समजावा। आणि हे कायदा समजून घेण्यासाठी आपल्याला मनरेगा कायदा समजून घ्यावा लागणार आहे। आणि मनरेगा कायदा काय आहे आणि या मनरेगा कायद्या अंतर्गत आपल्या गावामध्ये कोणकोणते कामं कशा पद्धतीने केलेले आहेत याचा आढावा घेण्यासाठी माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध हे माझं पुस्तक आहे। हे पुस्तक तुम्ही वाचा। ज्या मान्यवरांना पाहिजेत असेल त्यांनी 97 64 23 26 51 या मोबाईल नंबरवर संपर्क साधा। कायद्याअंतर्गत काही नवीनही बदल झालेले आहेत। ते बदल काय झालेले आहे हे आपण पाहूया। GPI ट्रेकिंग, रियल टाइम डॅशबोर्ड, सामाजिक अंकेक्षण, अत्याधुनिक पोर्टल, PM गती पोर्टल, भुवन ॲप, आणि आपल्या गावामध्ये दौंडीच्या माध्यमातून जाणीव जागृती करून विशेष ग्रामसभा घेऊन आपल्या गावाचं विकसित भारत जी रामजी अंतर्गत आराखडा तयार करावा लागणार आहे। ग्रामपंचायतमध्ये साप्ताहिक बैठक असेल। विकसित भारताची नवीन पहाट पाहायची असेल तर EGS इंगोले सर यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा। धन्यवाद।